नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. गौरी गणपतीच्या सणाला भोजनानंतर विडा दिला जातो, तांबूल दिलं जातं. त्यासाठी आपण हा मुखवास बघणार आहोत. हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला मुखवास आहे. त्यासाठी मी सुरुवातीला इथे विड्याची पानं घेतलेली आहे. याला कुठे नागवेलीची पानं असं देखील म्हणतात. आणि ही पानं आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. विड्याच्या पानांमध्ये अतिशय गुणकारी तत्त्व असतात. ही तत्त्व आपल्या शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करतात. आणि त्यानंतर आपण इथे ह्या मुखवासासाठी जे साहित्य लागतं आहे ते आपण बघणार आहोत. याला त्रयोदशी गुणी विडा असं देखील म्हणतात. सुरुवातीला आपण हे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही पान चटणी आहे. हे घालणं ऑप्शनल आहे, पण याला चव अतिशय सुंदर असते. आणि हा गुंजपाला आहे. हा गुंजपाला गुणाने थंड असतो आणि कफनाशक असतो. त्यानंतर ही बडीशोप आहे, धनाडाळ, रंगीत बडीशोप. आणि ही चिकणी सुपारी आहे. पूजेला वापरतो ती साधी सुपारी असते आणि ही चिकणी सुपारी आहे. त्यानंतर हे गुलाब पाकळ्या, खडीसाखर आहे. आणि हा पान मसाला आणि हा कात आहे. त्यानंतर ही ज्येष्ठमध पावडर आहे. ही ज्येष्ठमध पावडर अशी गुळगुळीत स्वरूपात असते. आता इथे मी तुम्हाला जे दाखवते ते ज्येष्ठमध आहे आणि त्याचीच ही पावडर आहे. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ह्या ज्येष्ठमधाच्या काड्या इथे घेतलेल्या आहेत. आणि वेलची आणि हे अस्मंतर आहे. याला थंडाई देखील म्हणतात. त्यानंतर हा भीमसेन कापूर आहे. हा पूजेमध्ये वापरला जातो. तोच कापूर आपण इथे वापरणार आहोत. आणि त्यानंतर ह्या टूटी फ्रुटी आहेत, ज्या वापरणं ऑप्शनल आहे. आणि थोडासा सुकामेवा घेतलेला आहे. विड्याच्या पानावर सुकामेवा अवश्य असतो. तर थोडेसे बदाम, थोडे काजू आणि हे मखाणे घेतले आहेत. देवीला मखाणे खूप प्रिय असतात, त्यामुळे मी इथे मखाण्यांचा वापर केलेला आहे. हे घालणं ऑप्शनल आहे, पण घातल्यास चव अतिशय सुंदर येते. आणि आता आपण पुढची तयारी करूया. इथे मी गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत, पण त्याऐवजी तुम्ही गुलकंदसुद्धा घेऊ शकतात. पण मी इथे गुलकंद न वापरता गुलाब पाकळ्या घेते. हा पान मसाला जो मी तुम्हाला दाखवते तो अशा डबीमध्ये मिळतो आणि त्याला खूप छान सुगंध असतो. विकतच्या पानामध्ये हा अवश्य घातला जातो. आणि हे चुना आणि कात आहे, पण चुना देवीच्या नैवेद्यात वापरला जात नाही, त्याच्यामुळे मी इथे चुना पानांना लावणार नाही आहे. पण जर तुम्हाला घरगुती असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. आता ही जी पानं आपण धुवून घेतली आहे ती आपल्याला कपड्याने स्वच्छ अशी सगळी पानं पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सगळ्या पानांची देठं अशी काढून घ्यायची आणि ह्या पानांचे हाताने असे छान तुकडे करून घ्यायचे. इथे तुम्ही कात्रीचा वापर करू नका, कारण आपण देवीच्या गौराईच्या नैवेद्यासाठी आपण हा मुखवास तयार करत आहोत. आता ही पानं सगळी अशी बारीक तोडून घ्यायची आहे आणि खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहेत. मी इथे पानं फक्त खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे, बाकीचं साहित्य मिक्सरला दळून घेणार आहे. काही ठिकाणी मिक्सरचा आपण वापर करत नाही, पण आपण इथे करणार आहोत. आता ह्याच पानांमध्ये मी खडीसाखर पण घालून घेतली आहे, जेणेकरून पानं आपली छान कुटल्या जातील. थोड्या थोड्या बॅचेसमध्ये ह्या खलबत्त्यात मी पानांचे तुकडे घालून अशी पानं छान कुटून घेतलेली आहे. पानं कुटल्याने पानांची चव अजून वाढते, त्याच्यामुळे मी इथे पानं कुटूनच घेतली आहेत. विड्याच्या पानांना एक नॅचरल पेन किलरसुद्धा म्हटलं जातं. आता आपण त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि सुरुवातीला आपण पॅनमध्ये मंद आचेवरच बडीशोप भाजून घ्यायची आहे. इथे आच मोठी करू नका.
बडीशोपचा अगदी छान सुवास यायला लागला आहे आणि पान मसाल्याचा तर खूपच छान सुवास येणार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि जेवढी आपण बडीशोप घेतली त्याच्या निम्मे आपल्याला धनाडाळ घ्यायची आहे. म्हणजे 1 वाटी बडीशोप असेल तर अर्धी वाटी आपल्याला धनाडाळ घ्यायची आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे. आता त्यानंतर गॅस चांगला चालू आहे आणि आपलं भांडं पण भरपूर गरम आहे. तर गॅस बंद करते आणि त्यानंतर इथे सुकं खोबरं आणि गुंजपाला घालून घेते. म्हणजे जो गॅस भांड्याचं गरमपणा आहे त्यातच आपल्याला ह्या 2 वस्तू भाजायच्या आहेत. आणि इथे मखाना पण घातला आहे. वातावरणामुळे मखाना थोडासा नरम होतो आणि कुटल्या जात नाही, त्याच्यामुळे मी थोडासा भाजून घेतला आहे. हे सगळं साहित्य मी मिक्सरवर असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच साहित्यामध्ये ही कुटलेली विड्याची पानं घातलेली आहेत. आता ही पानं ह्या बडीशोपच्या मिश्रणामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे. सगळीकडे एकसारखी विड्याची पानं लागली पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही लवंग पण वापरू शकता, मिरे वापरू शकता. आणि आता ही मी ज्येष्ठमध पावडर घातलेली आहे. याला यष्टी मधू, मुलेठी, स्वीटवूड असं पण म्हटलं जातं. ही बलवर्धक असते, कफनाशक असते, गुणकारी आहे. आणि त्यानंतर थोडीशी रंगीत बडीशोप घातलेली आहे. तर हा जो पान मसाला मी तुम्हाला दाखवते हा मी अगदी कमी म्हणजे 2 चिमूट किंवा पाव चमचा असा हा पान मसाला घातलेला आहे. हा जास्त वापरत नाहीत. आणि त्यानंतर आपण ज्या हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत त्या मी यामध्ये कुटून घालत आहे. वेलची ही शरीरातील उष्णता कमी करते म्हणून वेलची ही आपल्या खाण्यात असते. आणि आता ही कुटलेली वेलची पण मी ह्या मिश्रणामध्ये घालून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा अस्मनतारा घ्यायचा आहे. म्हणजे ज्याला आपण क्रिस्टल मेंथॉल म्हणतो तेच हे अस्मनतारा आहे. हे जास्त प्रमाणात वापरत नाहीत. अगदी तांदळाच्या दाण्या एवढ्या 2 तांदळाच्या दाण्या एवढे हे अस्मनतारा आपण घेऊ शकतो एवढ्या सारणासाठी. आणि ह्या सगळ्या मिश्रणावर मी टूटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. आणि आता कापूर आणि अस्मनतारा हे दोन्ही आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. आणि याचमध्ये मी बदाम आणि काजू घालून हे सगळं जाडसर कुटून घेतलेलं आहे. तुम्ही जेव्हा बडीशोप मिक्सरला फिरवता त्याच वेळेला हे बदाम काजू पण घालू शकता. पण हे जरा दाताखाली आले की क्रंची छान लागतात ह्या मुखवासामध्ये, म्हणून मी हे टूटी फ्रुटी, बदाम, काजू हे सगळं असं जाडसर ठेवलेलं आहे. पण तुम्ही हे सगळं मिक्सरमध्ये पण फिरवू शकता. जे समजा वयोवृद्ध लोक असतील तर त्यांना हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून दिलेलंच योग्य राहील. आणि अशा प्रकारे हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे. मुखवासाचा अगदी सगळ्या घरात सुवास दरवळत आहे. खूप चविष्ट मुखवास झालेला आहे. मैत्रिणींनो, गौराईच्या हळदी कुंकासाठी नक्की करून बघा. आणि ही चिकणी सुपारी आणि ही पूजेची सुपारी आहे. तर इथे चिकणी सुपारी तुम्ही वापरू शकता. म्हणजे ही पटकन कुटल्या जाते आणि चवीला पण छान लागते. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपला मुखवास तयार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नेहमीप्रमाणे तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.